स्कंद पुराणाच्या मते जर एखाद्याला मंत्र किंवा पूजेची पद्धत माहीत नसेल पण भगवंताची आरती केली किंवा त्यामध्ये सहभाग घेतला तरी त्याला संपूर्ण पूजा केल्याचं पुण्य मिळतं। देवाप्रती त्याची सेवा स्वीकार होते। देवाची आरती झाल्यानंतर लोक दोन्ही हाताने आरती घेत असल्याचे आपण पाहतो। इतकेच काय तर एका हाताने आरती घेतल्यास घरातली मोठे लोक सुद्धा टोकतात। बऱ्याचदा यामागचे कारण त्यांनाही माहीत नसते। यामागे एक शास्त्रीय कारण आहे। देवाची आरती केल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा उपस्थित असलेल्या लोकांमध्ये निर्माण होते। या ऊर्जेचा केंद्रबिंदू आरतीची ज्योत असते। अशा वेळी दोन्ही हाताने आरती घेतल्यास जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते। म्हणून आरती घेतल्यानंतर दोन्ही हात चेहऱ्याला आणि डोक्याला लावण्याची पद्धत आहे। शास्त्रानुसार आरती म्हणजे पूर्ण भक्तिभावाने भगवंताच्या भक्तीत तल्लीन होणे। आरतीला निर्जन असेही म्हणतात। निर्जन म्हणजे देवाप्रती आपली भक्ती अर्पण करणे। स्कंद पुराणानुसार भगवान विष्णूने सांगितले आहे की जो मनुष्य तुपाचा दिवा लावून आरती करतो तो अनेक वर्षे स्वर्गात राहतो। जो मनुष्य आरतीत सहभागी होतो त्याला परमधामाची प्राप्ती होते। आरतीसाठी तांबे, पितळ किंवा चांदीचे ताट वापरावे। स्टीलची थाली किंवा स्टीलचा दिवा वापरू नये। आरती करण्यासाठी पितळेचा किंवा चांदीचा दिवा वापरला जातो। जर तो नसेल तर मातीचा किंवा पिठाचा दिवा वापरावा। आरतीच्या ताटात कापूर, कुंकू, अक्षत, फुले आणि दिवा व्यवस्थित ठेवावा। आरती करताना दिवा फिरवण्याची योग्य पद्धत बहुतेकांना माहीत नसते। आरतीचे ताट हे डावीकडून उजवीकडे ओवाळावे। उजवीकडून डावीकडे कधीच ओवाळू नये। तेलाच्या दिव्याने आरती करू नये। आरती प्रथम परमेश्वराच्या चरणाला ओवाळावी, त्यानंतर नाभीला आणि शेवटी मुखाला ओवाळावी। कापूर आरती करताना संपूर्ण मूर्तीला आरती ओवाळावी। आरती झाल्यानंतर ती जमिनीवर ठेवू नये। हिंदू धर्मग्रंथामध्येही आरतीच्या दिव्याच्या आवर्तनाचे तपशीलवार वर्णन केले आहे। शास्त्रानुसार आरती 4 वेळा देवाच्या चरणी, 2 वेळा नाभीकडे, एकदा चेहऱ्याकडे आणि 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत करावी। अशा प्रकारे 14 वेळा आरती ओवाळावी असे शास्त्रात सांगितलेले आहे। आरती कधीही थेट जमिनीवर ठेवू नये असा शास्त्रात उल्लेख आहे। आरती करण्यापूर्वी आणि आरती केल्यानंतर आरतीचा दिवा ताटात किंवा उंच ठिकाणी ठेवावा। दिवा लावल्यानंतर आणि पेटवण्यापूर्वी हात धुवावेत। हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही पूजेच्या पाठात देवतांची आरती केल्यानंतर पाण्याने आचमन जरूर करावे। यासाठी आरतीचे ताट किंवा दिवा खाली ठेवून फुलातून थोडे पाणी घेऊन किंवा पूजेच्या चमच्याने दिव्याभोवती 2दा फिरवा आणि ते पाणी पृथ्वीत सोडा। यानंतर आपल्या चुकीबद्दल देवाची क्षमा मागून कुटुंबातील सदस्यांना आरती द्या। आरती झाल्यावर लोक आरती घेतात, म्हणजेच दिव्यावरून हात फिरवून तो हात डोळ्यांना लावतात किंवा डोक्यावरून फिरवतात। परंतु असे का केले जाते तुम्हाला माहिती आहे का? भगवंतांची आरती झाल्यानंतर भाविक दोन्ही हाताने आरती घेतात। या दरम्यान 2 भाव आहेत। पहिलं म्हणजे ज्या दिव्याच्या ज्योतीने आम्हाला आमच्या आराध्याची नखशिखरांचे इतके सुंदर दर्शन झाले आहे ते आम्ही त्याला आमच्या डोक्यावर ठेवतो। आणि दुसरा भाव म्हणजे देवासाठी ज्या दिव्याची वातीने देवाची सेवा केली आहे किंवा देवाला खुश केले आहे तिला आम्ही आमच्या डोक्यावर ठेवू इच्छित आहे। आरती घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे प्रथम डोक्यावर हात फिरवून मग त्या आरतीची ज्योत कपाळावर धरावी किंवा ती आरती डोक्याला लावावी। मंडळी, आरती करताना तुम्ही जे काही बोलत आहात त्याचा उच्चार बरोबर असावा असा प्रयत्न केला पाहिजे असे धर्मतज्ञ सांगतात। तसेच आरतीच्या वेळी इतर कोणत्याही विषयाचा विचार करू नये। विशेषतः मोबाईलवरून लक्ष हटवा आणि देवाची आरती फक्त 5 मिनिटे पण एकाग्रतेने करा।